आपल्या सगळ्यांना स्क्रीन टाइम कमी करायचा आहे, आळशीपणा घालून प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची आहे आणि नेक्स्ट लेवलला प्रोग्रेस करायची आहे. पण वैचारिक चर्चा खूप झाल्या, प्रॅक्टिकल टिप्स कशा मिळणार? मी स्वतः प्रॅक्टिस केलेल्या ट्रिक्स आणि टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, ज्या अंमलात आणल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट लेवलची प्रोग्रेस गाठता येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती मी ही पोस्ट टाकली. 6 ते 8 तास माझा स्क्रीन टाइम होता, जो आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन स्वतःचा चेक करता येतो आणि ते मी चक्क 9 मिनिटांवरती आलं. आणि ही पोस्ट टाकल्यानंतर मला भारंभार कमेंट्स आणि DMs आल्या. हे मी कसं केलं हेच मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे नंबर 1, मी माझा फोन उलटा ठेवायला सुरुवात केली. अतिशय छोटी वाटणारी गोष्ट, परंतु जेव्हा फोन आपण सरळ ठेवतो म्हणजे त्याची स्क्रीन आपल्याला दिसायला लागते, तेव्हा ती चेक करावीशी वाटते, अनलॉक करावंसं वाटतं फोन, काही ना काहीतरी ओपन करून सतत कुठचे तरी ऍप चेक करावंसं वाटतं, ज्याची आपल्याला सगळ्यात जास्त सवय लागलेली असते. किंवा काही नसलं तरी सुद्धा ज्या गोष्टीचं नोटिफिकेशन ऑन आहे ते तरी वाजलेलं लगेचच दृष्टीस पडतं. त्याचं कारणच असं, स्क्रीन आपल्याला दिसत असते. फक्त एवढासा जो छोटा बदल आहे, फोन उलटा करून ठेवणे, याच्यामुळे फोन सतत चेक करावा वाटणं, ही जी इच्छा आहे ती कंट्रोल करणं सोपी जाते. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे फोन जणू आपला हरवलेला आहे अशा पद्धतीनं फोनची एक फिक्स जागा करून ठेवणं. उदाहरणार्थ, जिथे आपण फोन चार्ज करतो, आपल्या बेडरूम मध्ये असेल किंवा हॉलचा एखादा टेबल किंवा छोटंसं टिपॉय असेल, तिथेच तो फोन ठेवून द्यायचा, जणू आपला फोन हरवलेला आहे अशा पद्धतीनं घरामध्ये वावरायचं. त्याच्यामुळे काय होतं, सतत पॉकेटमध्ये, हातामध्ये मोबाईल फोन कॅरी केल्यानं आपण तो चेक करतोच. त्याच्यामुळे आपल्याला घड्याळ बघायचं आहे, आपल्याला कामं करायची आहेत, तेव्हा मोबाईल फोनचा अडसर न होता घरातली घड्याळ बघणं, घरामधल्या लोकांच्या बरोबरची कॉन्व्हर्सेशन्स म्हणजे त्यांच्याबरोबर चर्चा करणं, मोकळ्या वेळेमध्ये इतर कामांची स्मरण होणं, चिंतन होणं, सुचणं, हे सुद्धा वाढलं. आणि मला असं जाणवलं, फोन कॅरी नाही करायचा, जिथे त्याची एक जागा ठरवायची डिसाइडेड आणि तिथेच तो ठेवून द्यायचा. अशा या 2 महत्वाच्या प्रॅक्टिकल टिप आहेत. छोट्या वाटतात पण अतिशय गुणकारी आणि परिणामकारक आहेत. नंबर 2, स्क्रीन टाइम कमी करून प्रॉडक्टिव्हिटी मात्र वाढवायची. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. मुळात माझ्या असं लक्षात आलं की आपल्या आयुष्यामध्ये केऑस आहे, आपल्याला ओव्हरवेल्मिंग होतंय, कामांचा लोड प्रचंड वाढतोय आणि सगळ्यात महत्वाचं, नवीन वर्षामध्ये नेक्स्ट लेवलला जर तुम्हाला जायचं असेल, वैयक्तिक आयुष्यात, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आपली तब्येत, आरोग्य, हेल्थ सुधारावी म्हणून, आपली नाती सुधारावीत म्हणून, तर त्याच्याविषयी फक्त चर्चा करून नाही चालणार, तर मला काहीतरी खऱ्या आयुष्यात बदल करायला हवेत असं माझ्या लवकरच लक्षात आलं. जे लोक फक्त चांगला कॉन्टेंट कंझ्युम करतात आणि मग ते एक्सक्यूज देतात की माझं तर कामच आहे सोशल मीडिया, त्याच्यातलीच मी एक होते. सोशल मीडियाचा वापर, जरी मी कॉन्टेंट क्रिएटर असले तरी सुद्धा माझा प्रचंड वाढलेला, अभ्यासाच्या नावाखाली, रिसर्चच्या नावाखाली, चांगले टॉपिक्स मला सर्च करायचे याच्या नावाखाली इंस्टाग्राम मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कंझ्युम करत होते. त्याच्यानंतर दमून भागून परत एकदा आई म्हटल्यानंतर मी टाइम पाहिजे याच्या नावाखाली पुन्हा एंटरटेनिंग, फिक्शनचं कॉन्टेंट कंझ्युम करणे, युट्यूब भरपूर कंझ्युम करणे, इंटरव्ह्यूज, पॉडकास्ट, अशा सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी जरी मी कंझ्युम करत असले तरी माझ्या असं लक्षात आलं, महत्वाची टिप आहे, लक्षात ठेवा, मी तो कॉन्टेंट कंझ्युम करत होते इतर कामं करत करत. म्हणूनच मला इथे सांगायचंय, मी जरी हे कारण सांगत असले की मी प्रॉडक्टिव्ह आणि चांगलाच कॉन्टेंट कंझ्युम करते, मग तो स्क्रीन टाइम वाईट कसा, असं जरी मी म्हणत असले तरी तो मी कामाच्या वेळेत न करता दिवसभरात सतत करत होते. आणि त्याच्यामुळे दिवसभरात सतत मी इतर गोष्टी पण करत होते. मी बाळाला सांभाळत होते, मी कंपनी मॅनेज करत होते, वेगवेगळी कामं करत असताना, घर मॅनेज करताना सुद्धा साईड बाय साईड मी एक गोष्ट करत होते, ते म्हणजे हा कॉन्टेंट ऐकण्याच्या माध्यमातून का होईना कंटिन्युअसली कंझ्युम करत होते. याचाच अर्थ मी मल्टीटास्किंग करत होते. आणि हीच माझी दुसरी प्रॅक्टिकल टिप आहे, मल्टीटास्किंग करायचं नसतं. येस, आत्ताच एक मोठा रिसर्च पेपर रिलीज झाला, तो असं सांगतो, युटा युनिव्हर्सिटीचा, की जगामधले फक्त 2.5% लोकच ऍक्च्युअली मल्टीटास्किंग करू शकतात. आणि तो त्यांनी रिसर्चच असा केला की वेगवेगळ्या गणिताचे खूप अवघड प्रश्न त्यांना गाडी चालवताना, वेगवेगळ्या गोष्टी करताना, ज्याला ऍक्च्युअली खूप जास्त अटेन्शन, लक्ष पण द्यावं लागत नाही, तेव्हा त्यांना दिले. आणि मग त्यांनाच फक्त, जे 2.5% निघाले, त्यांनाच फक्त हे गणिताचे वेगवेगळे अवघड प्रश्न सोडवता आले, कारण की त्यांना दोन्हीकडे त्यांची बुद्धी चालवता आली. इतर सर्वांना मल्टीटास्किंग करता येत नाही. आणि मल्टीटास्किंग करणे म्हणजे लई भारी स्त्री किंवा पुरुष असा आपल्याकडे गैरसमज आहे. त्याच्यामुळे मी प्रवाहाच्या विरुद्ध थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल विधान करते, पण प्लीज समजून घ्या, याच्या मागे रिसर्च आहे. आणि माझ्या लक्षात आलं की खरंच आपण मनापासून 100% आपलं कधी देऊ शकतो, जेव्हा आपण तिथे वर्तमान काळामध्ये फक्त एकच काम करतो. त्याच्यामुळे मल्टीटास्किंग बंद, एका वेळी एकच काम करायचं. आणि ही माझी प्रचंड मोठी प्रॅक्टिकल टिप लक्षात घ्या, ही पुढच्या नंबरमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळणार आहे. म्हणूनच नंबर 3, आता
तिसरी एकमेव कमाल मेथड ज्यानं माझं आयुष्य बदलून गेलं, माझी प्रॉडक्टिव्हिटी ढगापर्यंत पोहोचलेली आहे आणि माझा स्क्रीन टाइम चक्क मी मगाशी दाखवलं तो फोटो 9 मिनिटापर्यंत आली. आता ती ऑफकोर्स थोडंसं कामाचा लोड वाढल्यानंतर इकडे तिकडे होईल, पण किमान 6 आणि 8 तास इतकी भयानक होणार नाही. आणि त्यासाठीचे मी पद्धती वापरली ती म्हणजे पोमोडोरो मेथड. एक इटालियन फ्रान्सिस्को सिरिल्लो नाव चुकत असेल 1980 मधला एक रिसर्चर होता. त्यानं काय केलं, त्याच्या लक्षात आलं की आपल्याला एखादं काम करायला एकतर उत्साहच वाटत नाही, त्याच्यामुळे आपली सुरुवातच होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जे आरंभशूर असतात, ज्यांना सुरुवात करता येते, त्यांना फार वेळ एका जागी बसताच येत नाही आणि त्याच्यामुळे कामाची चालढकल होते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सायंटिफिक आता नाव आलंय प्रोकास्टिनेशन, म्हणजे काम पुढे पुढे ढकलत राहायचं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे खूप कामं एकाच वेळी केल्यानं गडबडून जाऊन ओव्हरवेल्मिंग होऊन डोकं पकडून काहीच न करणं आणि शेवटी गिवअप मारणं. ह्या 3 प्रॉब्लेम्सवरचं त्यानं सोल्युशन काढलं. त्याच्याकडे एक टोमॅटो सारखं दिसणारं घड्याळ होतं आणि त्याच्यावरती त्यानं ठरवलं की 1 सेकंद एकच काम करायचं, फक्त 25 मिनिटं करायचं, प्रत्येक 25 मिनिटानंतर ब्रेक घ्यायचा, बघू काय काय होतंय. आणि हा रिसर्च त्याचा अतिशय सक्सेसफुल झाला आणि त्याच्यामुळे या रिसर्चला त्यानं मेथड असं नाव दिलं. टोमॅटोला इटालियन भाषेमध्ये पोमोडोरो असं म्हणतात आणि ही पोमोडोरो मेथड फेमस झाली. 4 वर्षांपूर्वी मला ही पोमोडोरो मेथड कळाली. ते कॉन्टेंट क्रिएटर आहेत मिमी आणि अलेक्स इकॉन आणि त्यांचं ते प्रॉडक्टिव्हिटी प्लॅनर होतं. त्याच्यामध्ये पोमोडोरो मेथड प्रमाणे ते संपूर्ण प्लॅनर होतं. ते तुम्ही विकत घेण्याची अजिबात गरज नाही. कोणत्याही नवीन वस्तू लगेच नवीन एखादा ऍप डाउनलोड करायचं वगैरे याची काही गरज नाही. बऱ्याचदा आपल्याला ना प्लॅनिंग आणि अभ्यासाच्या प्लॅनिंगमध्ये जास्त फील गुड असं वाटतं, अभ्यासच केला असं वाटतं. योगा ऍक्च्युअल योगा करण्यापेक्षा योगा मॅट विकत घेणे, कपडे विकत घेणे याच्यामध्ये आपल्याला जास्त मजा येते. त्याच्यातलीच मी पण आहे. तसं न करता आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये टायमर असतो आणि तो टायमर किंवा स्टॉप वॉच आपण म्हणूयात, तो आपण लावू शकतो. 25 मिनिटाचा सेट करायचा, त्याच्यानंतर रिंग वाजते. एक काम फक्त 25 मिनिटच करायचंय. यानं काय काय होणार आहे, एक म्हणजे वर्क डिवाइड होतं. जेव्हा आपल्याला एखादं काम फक्त 25 मिनिटं करायचंय, त्या 25 मिनिटामध्ये अजिबात मोबाईल चेक करायचा नाहीये, कोणतंच डिस्ट्रॅक्शन, कोणी आपल्याशी बोलायला आलं, मध्येच आपल्याला उठून चहा पाणी खावंसं वाटलं, काहीच करायचं नाही, हालायचंच नाही. एका जागी बसून किंवा उभं राहून घर आवरणं असेल, लिखाण असेल, वाचन असेल, लॅपटॉपवरचं काम असेल, कॉल्स असतील, कोणतंही एक टास्क, एक काम निवडायचं एकच आणि ते फक्त 25 मिनिटं करायचं, त्याच्यापेक्षा जास्त करायचंच नाही. रिंग जेव्हा वाजते तेव्हा ते बंद करायचं आणि 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. याच्यामुळे काय होणार आहे, सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. त्यामुळेच नंबर 4 पोमोडोरो मेथडला सहकार्य करणारी सपोर्टिव्ह अशी एक सिस्टीम मी तयार केली, ज्याच्यामुळे माझा स्क्रीन टाइम पण कमी झाला आणि प्रॉडक्टिव्हिटी सुद्धा प्रचंड वाढली. आणि ती गोष्ट म्हणजे कोणतंही ऍप डाउनलोड करायचं नाही. अतिशय कमाल ऍप्स आहेत. मला मान्य आहे की लोकांना ते खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतात, मला वापरता येत नाही. मी अतिशय चंचल आहे. मी एका ऍपमधून दुसऱ्या ऍपमध्ये कधी गेले, इतर कामं कधी करायला लागले आणि स्क्रीन टाइम माझा कधी वाढला हे माझं मला कळत नाही. त्याच्यामुळे कामाची वेळ का असेना, पण स्क्रीन टाइम जर तुम्हाला कंझ्युम करायचा नसेल, गुड ओल्ड कालनिर्णय, कोणतंही तुमच्या आवडीचं कॅलेंडर घ्या. फक्त आता मी सांगेन, मोठंच्या मोठं जम्बो कॅलेंडर घ्या. त्या कॅलेंडरवरती स्टिकी नोट्सनं सगळे इम्पॉर्टंट इव्हेंट्स म्हणजे तुम्ही दिलेल्या कमिटमेंट्स सगळ्या त्याच्यावरती लिहून काढा. दुसरी गोष्ट, महत्वाचे इव्हेंट्स जे आता तुम्ही कमिटमेंट आहे, लोकांना शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे, ते तुम्हाला तोडता येणार नाही, ते तुमच्या सहित घरातल्या सगळ्यांना दिसेल अशा दर्शनी भागामध्ये लावून टाका. तुम्हाला कोणताही स्क्रीनचा वापर करून परत एकदा ते चेक करणं, कोणतेही ऍप्स, स्क्रीन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करत बसण्यापेक्षा भिंतीवरचं कॅलेंडर बघून तुम्हाला सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करता येतात. मी पुन्हा पुन्हा सांगते, तुमच्या हाताखाली जर तुम्हाला हाऊस हेल्प खूप असतील, खूप गोष्टी मॅनेज करायच्या असतील किंवा तुम्ही काम करत जरी असला, तुमच्या जॉबमध्ये तुम्ही जात असाल, खूप यंग असाल तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा काही ईमेल्स पाठवायचे आहेत, नवीन जॉबसाठीचे काही प्रयत्न करायचे आहेत, शहर बदलायचं आहे, नात्यामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत, नव्यानं एखादी सवय लावायची आहे, काही क्लासेस, काही वर्कशॉप्स, कोणते स्किल्स अक्वायर करायचे आहेत, हे सुद्धा त्या कॅलेंडरवरती लिहून काढा आणि ते सगळं पुन्हा एकदा दर्शनी भागामध्ये दिसू द्या. तुमच्या घरच्यांना पण कळेल किंवा तुम्ही एकटे राहत असाल तरी तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने ते लावा. ते सतत दिसतं तेव्हा त्याचं चांगलं प्रेशर राहतं आणि त्यामुळे फॉलो होतं. नंबर 5, आता वेगवेगळ्या प्रॅक्टिकल टिप्स सांगितलेल्या आहेत, पण तुम्ही तुमच्या आयुष्यामधला आमूलाग्र बदल या टिप्स वापरून आणखी कशा पद्धतीनं करू शकता ते म्हणजे त्याच्यासाठी मी एक खरं तर वेगळा व्हिडिओ केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे नवीन वर्ष सुरू होण्याच्या आतच वेगवेगळ्या तुम्हाला भेडसवणारे प्रॉब्लेम्स, आता त्याच्यावरती ऍक्शन घेण्याची वेळ आलेली आहे. असं म्हणतात, वी आर जनरेशन ऑफ नॉलेज अँड इन्फॉर्मेशन, त्याचबरोबर वी आर जनरेशन ऑफ ओव्हर शेअरिंग असं मला वाटतं. सोशल मीडिया असेल, मित्रमैत्रिणी असतील, बोलण्यानं गोष्टी सोप्या होतात,
प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात हे जरी खरं असलं तरी सुद्धा फक्त बडबड करून सिंपती मिळू शकते, अटेन्शन मिळतं, ऍक्च्युअल कृतीशिवाय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतच नाही. त्यामुळे उठून आपलं बुड हलवून डुंगो हलवून ऍक्च्युअली आपल्याला त्याच्यावरती कृती करावी लागते. त्याचसाठी पोमोडोरो पद्धत असेल, काल निर्णयवरती जाहीर करणं असेल, तुमच्या महिन्याभराचं प्लॅनिंग लिहिणं असेल, आठवड्याभराचं प्रत्येक टाइम ब्लॉक प्रमाणे सिस्टीम करून तुमचं टाइम मॅनेजमेंट असेल, किंवा तुमचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी नोटिफिकेशन्स बंद करणं, मोबाईल उलटा करून ठेवणं, मोबाईल सतत कॅरी न करणं असेल, पोमोडोरो पद्धतीनं एकाग्रतेनं मल्टीटास्किंग न करता एकाच वेळी 25 मिनिटांना असेल, या सगळ्याचा वापर एका प्रॉब्लेमसाठी करा. एका महिन्यामध्ये एकच प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टी वापरून करण्याचा प्रयत्न करा. माझं उदाहरण सांगते. माझ्यासाठीचा स्ट्रेस ट्रिगर किंवा माझ्यासाठीचा मोठा इश्यू होता तो म्हणजे मी जेव्हा माझ्या कामाकडे खूप लक्ष द्यायला लागते तेव्हा मी माझ्या घराकडे लक्षच देऊ शकत नाहीये. आणि एका वेळी आपलं लक्ष फक्त 2च गोष्टींकडे जाऊ शकतं असं माझ्या लक्षात आलंय. उदाहरणार्थ, जेव्हा कामाचा लोड खूप वाढतो तेव्हा माझी ऑफकोर्स पहिली प्रायोरिटी माझं बाळ आहे. त्यामुळे माझ्या बाळाकडे खूप लक्ष दिलं जायचं आणि कामाकडे खूप लक्ष दिलं जायचं. माझ्या तब्येतीची वाट लागायची आणि माझ्या घरामध्ये सुद्धा भयानक पसारा होता. आणि परिसर स्वच्छ न केल्यामुळे माझा सतत गोंधळ व्हायचा, काही सापडायचं नाही. ओव्हरफ्लो झालेला सगळ्या कपड्यांचा, मेकअप प्रॉडक्ट, स्किन केअर प्रॉडक्ट्स, बाळाच्या वस्तू, टॉईज, कपडे बघू तिथे पसारा असायचा. आणि मला या अस्वच्छ परिसरामध्ये राहणं, त्याच्यामध्ये ऑर्गनाईज असणं, टाइम मॅनेजमेंट उत्तम करणं हे मला सुचायचंच नाही, कारण की काहीच मला वेळेमध्ये मिळायचं नाही. तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारावं असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या आयुष्यामध्ये प्लॅनिंग आणि ऑर्गनाईज तुम्ही राहावं असं तुम्हाला वाटत असेल, ट्रस्ट मी, हे कसं वर्क होतंय मला शब्दात सांगता येणार नाही. ही जॅपनीज मेथड आहे. ते लोक दररोज स्वतःचा संडास घासतात, ट्रस्ट मी, बाथरूम घासतात, त्याच्यामध्ये त्यांना कमीपणा वाटत नाही. आपल्याला हे नाही वाटलं पाहिजे. त्याचं कारण कोणतंच काम छोटं किंवा मोठं नसतं. तुम्ही घर आवरण्यासाठी कितीही माणसं ठेवा आणि काहीही करा, पण जेव्हा आपण आपलं वर्किंग टेबल जे असते, वर्क टेबल, ते आवरतो, आपलं बेडरूम आवरतो, आपण जे अंगावरती पांघरून घेतो त्याची घडी घालतो, सगळ्या गोष्टी, स्वच्छता, पुन्हा एकदा याच्यासाठी मी पोमोडोरो पद्धत वापरली. 25 मिनिटांमध्ये माझा स्ट्रेस ट्रिगर होता, माझा परिसर, मला काही सापडत नव्हतं, काही मॅनेज होत नव्हतं. प्रगती होतीये, पण या प्रगतीबरोबर माझं मॅनेजमेंट स्किल खूप उत्तम असलं पाहिजे असं माझ्या लक्षात आलं. मी ऑर्गनाईज असली पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यासाठी पोमोडोरो पद्धतीनं मी माझं परिसर आवरायचं ठरवलं, माझं बाथरूम डिक्लटर करायचं ठरवलं. त्याच्यानंतर माझ्या स्टेशनरी, फ्रीज आवरणं, टेबल आवरणं, जर माझे टीम मेंबर असेल, हाऊस हेल्प असेल, त्यांच्यासाठीच्या सूचना फळ्यावरती, मोठ्या फळ्यावरती लिहून काढणं असेल. त्याच्यानंतर घरातल्या स्त्रीलाच माहिती असतं काय ठेवायचं, काय टाकून द्यायचं, काय डोनेट करायचं, कोणाला तरी देऊन टाकायचं आहे, काय दुरुस्तीला टाकायचं आहे. ह्या तिन्ही कॅटेगरीजमध्ये वस्तू टाकायच्या असतील तर तो निर्णय आपल्यालाच घ्यायला पाहिजे, बाकी कोणी घेऊ शकत नाही. अशा वेळेला जे घर चालवतात, स्त्री असू दे पुरुष असू दे, त्यांनीच हे काम करावं लागतं. सगळी घरातली घाण गेली. सगळ्या या प्रॅक्टिकल टिप्स मी वापरून घर ऑर्गनाईज केलं, डिक्लटर केलं मोठ्या प्रमाणामध्ये. मोकळ्या मोकळ्या घरामध्ये आता वस्तू सापडतात, गोष्टी सुचतात. दररोज अक्षरशः एखादं ध्यान लागतं, एखादी तपश्चर्या केल्यासारखी ती 25 मिनिटं अशी सरतात. मला इतकं आवडतं ना. तेव्हा मी आई नसते, कॉन्टेंट क्रिएटर नसते, काय कुठलं कंपनी विंपनी मी अशी दिसते, मी हे करते, मी ते कर, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ते बेसिन, ते टॉयलेट, ते बाथरूम, ते कपाट, ते छान टेबल, तो ड्रॉवर, आणि मी 25 मिनिटच फक्त दररोज माझा परिसर, माझं घर आवरण्यासाठी देते. त्याच्यामुळे माझ्या विचारांमध्ये माझं मन पण स्वच्छ झालंय असं आता मला वाटायला लागलंय आणि याचा मला प्रचंड फायदा झाला. आय होप या सगळ्या प्रॅक्टिकल टिप्सनं माझा स्क्रीन टाइम कमी झाला, मी ऑर्गनाईज झाले, माझं प्लॅनिंग उत्तम झालं आणि त्याच्यामुळे माझी प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढली. याचा फायदा तुम्हाला पण व्हावा. आणि हॅपी न्यू इयर. जाता जाता लई महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. बाई मुद्द्यावर या. येस, बाई मुद्द्यावर या नावाचा आता आपला कमाल नवीन शो रिलीज झालेला आहे. दर मंगळवारी तुमच्या भेटीला मी पुन्हा एकदा येणार आहे. आता या वर्षामध्ये आठवड्यातून मी तुम्हाला 2दा भेटणार आहे. येस, आणि त्याच्यामुळे स्क्रीन टाइम कमी करा हे मीच जरी सांगितलं असलं तरी सुद्धा तुमचे विषय बघा, तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे, जे प्रश्न तुम्हाला पडतात. बऱ्याचदा आपल्याला एक्सपर्ट्सना भेटता येत नाही, इंडस्ट्रीतल्या लोकांना भेटता येत नाही, आपल्याला सगळ्यांना मेंटॉर मिळेलच असं नाही, आपल्याला डॉक्टरांना इतके सारे प्रश्न देता येत नाहीत, क्लिनिकमध्ये गर्दी असते, 20-20, 45, 40-40 मिनिटं आपल्याला जेव्हा डॉक्टर देतात तेव्हा अक्षरशः अमृत मिळतं की काय, नॉलेजचा असा ढिगारा मिळतो, आपल्याला खजिना मिळतो. आणि तो खजिना मला तुमच्यावर शेअर करायचा आहे. माझी संगत सुधारली आहे, मला या नवीन शोमुळे अतिशय नॉलेज मिळालेलं आहे आणि माझं आयुष्य खूप कमाल झालेलं आहे. तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडा आणि छान छान व्हिडिओ बघा. मी तुम्हाला अजिबात एनकरेज नाही करणार की सगळंच्या सगळं बघा, परंतु तुम्हाला 100% आवडतील असेच मोजके विषय आहेत. मल्टीटास्किंग न करता थोडासा वेळ काढून तेवढाच एपिसोड बघितला तरी सुद्धा चालणार आहे. भेटूयात पुढच्या मंगळवारी लवकरच बाई मुद्द्यावर या नवीन विषयामध्ये, नवीन शोमध्ये. थँक्यू. आय लव्ह यू.